आज पंढरीच्या विठुरायाच्या नगरीमध्ये होत असलेला ग्रामविकास विभागाच्या वतीनं होत असलेला हा कार्यक्रम आणि हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं ज्या ज्या लोकांनी पंढरीची वारी यशस्वी करण्यासाठी प्रचंड अशी मेहनत घेतली, आपलं सर्वस्व पणाला लावून ज्या ज्या लोकांनी आलेल्या वारकऱ्यांची सेवा करून आलेल्या वारकऱ्यांना कमीत कमी असुविधा होईल अशा पद्धतीच्या भावना ठेवून ज्यांनी काम केलं त्यांचा सगळ्यांचा सन्मान आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं होत असताना खऱ्या अर्थानं विठुरायाचे सेवेकरी, वारकऱ्यांचे सेवेकरी, शेतकऱ्यांचे सेवेकरी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब की ज्यांच्या नेतृत्वाखाली आषाढीची वारी आज यशस्वीपणे अंतिम टप्प्यामध्ये आहे, ते सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो। आणि हे स्वागत करत असताना आज स्टेजवर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी आणि ज्या ज्या ठिकाणी अडचण आहे, ज्या ज्या ठिकाणी जनतेला गरज आहे, त्या त्या ठिकाणी आपण सहज बघितलं तरी गिरीश भाऊ आपल्याला दिसतात। हे राज्याचे आमचे मंत्रिमंडळातले माझे सहकारी आणि जलसंपदा मंत्री आणि सातत्यानं वारीच्या सेवेमध्ये असणारे आमचे सेवेकरी महाजन साहेब, आपले मनापासून आजच्या या कार्यक्रमासाठी स्वागत आहे। या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सगळेच आमदार महोदय, सन्माननीय समाधानदादा अवताडे, गोपीचंदजी पडळकर, राजाभाऊ राऊत, सन्माननीय अभिजितजी पाटील, प्रशांतजी परिचारक, या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे सन्माननीय आमदार महोदयांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या विभागीय आयुक्त तेली मॅडम, खास करून उपस्थित असलेले आमचे कलेक्टर महोदय, सीईओ आणि त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत असताना मगाचपासून सगळेजण पुढे बसलेले एकदम शांत बसलेले आहेत, कारण मागचं पुढचं काहीच त्यांना दिसत नाही। पुढे सगळेजण आडवे उभे आहेत आणि मागं कार्यक्रम चालू आहे, त्यामुळे माझं पोलिसांनाही माझं सांगणं आहे की थोडंसं साईडला उभे राहून सगळ्यांना बघू द्या। सगळ्यांनी एकदा या सगळ्यांचा सन्मान झाला। या पांडुरंगाच्या वारीमध्ये, माऊलीच्या वारीमध्ये ज्या ज्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा सगळ्यांचा सन्मान आपण या निमित्तानं करूया। आज या ठिकाणी साहेब आपल्या नेतृत्वाखाली या आषाढीच्या वारीचं नियोजन याही वर्षी झालं, पाठीमागच्याही वर्षी आपण नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि साहेब आपण दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही सगळ्यांनी मिळून ही वारी यशस्वी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे। आणि हा प्रयत्न करत असताना वारी आळंदीतून निघाल्यापासून, देहूतून निघाल्यापासून, किंबहुना ज्या ज्या पालख्या ज्या ज्या गावातून निघाल्यापासून पंढरीच्या नगरीमध्ये पोहोचेपर्यंत ज्या ज्या सुविधा, ज्या ज्या गोष्टी त्यांना आवश्यक आहे त्या त्या प्रत्येक गोष्टी करण्याचा प्रयत्न आम्ही केला। सातत्यानं वारकऱ्यांच्या ज्या अडचणी येत होत्या त्या प्रत्येक अडचणीतनं मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी यश आल्याचं खऱ्या अर्थानं आम्हाला मनापासूनचा आनंद आहे। आज या ठिकाणी आपण पाहतो आळंदीपासून निघाल्यापासून अगदी पंढरीत पोहोचेपर्यंत, देहूमधून निघाल्यापासून अगदी पंढरीत पोहोचेपर्यंत सगळ्या सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करत असताना सगळ्यात महत्वाचं काम साहेब आम्ही केलं असेल तर स्वच्छतेचं सगळ्यात मोठं काम आम्ही हातामध्ये घेतलं। आणि आपण पाहतो अख्खा वारी मार्ग, वारीच्या अगोदर स्वच्छ, वारी झाल्यानंतर अख्खा वारी मार्ग दुसऱ्या दिवशी स्वच्छ आपल्याला दिसतो। पालखीचा मुक्काम असला, पालखीच्या मुक्कामाच्या नंतर दुसऱ्या दिवशी अख्खी पालखीचा परिसर आपण स्वच्छ करत असताना आपण या सगळ्या पालखीच्या मार्गावर येणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांना पाण्यापासून आरोग्यापासूनच्या सगळ्या सुविधा देत असताना चरण सेवा या सगळ्या सुविधा दिल्या। खास करून साहेब मागच्या वर्षीपासून
मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र आपण केलं आणि त्या सुविधा केंद्राच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या सगळ्या सुविधा, अगदी महिलांसाठी हिरकणी कक्ष असेल, महिलांसाठी शौचालय असेल, खास करून नव्यानं आम्ही महिलांसाठी स्नानगृह केली, चेंजिंग रूम केल्या, याच्यामध्ये आम्ही हॉस्पिटल केलं, आलेल्या सगळ्या लोकांना ज्या सुविधा मिळाल्या पाहिजे त्याच्या सुविधा आम्ही उभ्या केल्या आणि त्या सगळ्या सुविधा देत असताना जो वारकरी बांधव आमचा दिंडीमध्ये चालतो त्याची सोय कुठंतरी असते, तो स्वतंत्र चालणारा जो वारकरी आहे, ज्याला कुठेही राहण्याची मुक्कामाची सोय नाही, त्या वारकऱ्याला हक्काचं स्वतःचं मुक्कामाचं ठिकाण मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून, खास करून जर्मन हँगरच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून दिलं. त्या ठिकाणी झोपत असताना ज्या समाधानानं सर वारकरी झोपत होता, ज्या समाधानानं तिथून सर त्या सेवा केंद्रामध्ये 3 शिफ्टमध्ये वारकरी यायचा. सकाळचा आलेला वारकरी निघून जायचा, पुन्हा दुपारी आलेला वारकरी 5 तास विश्रांती घ्यायचा, तो निघून जायचा, पुन्हा संध्याकाळच्या आलेला मुक्कामाला आलेला वारकरी मुक्काम करायचा, सकाळी 5 वाजता निघून जायचा. पण आलेल्या प्रत्येक वारकऱ्याला सेवा देत असताना ज्या ज्या सेवेकऱ्यांनी मनापासून प्रयत्न केले, मनापासून सेवा दिली, एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्यावरही होईल, पण प्रत्येक सेवेकरी जो विठुरायाचा भक्त आहे, कर्तव्याच्या भावनेतून केलं नाही, सेवा भावनेतून केलं, कर्मचारी जबाबदारी दिली म्हणून केलं नाही, त्यांना आपली सेवा करायची या भावनेतनं अनेक अधिकाऱ्यांनी साहेब स्वतः मागून बदली झाल्यानंतर इथं सेवा करण्याचा संकल्प केला आणि गेल्या 1 महिन्यापासून ते अधिकारी या ठिकाणी सेवेसाठी उपलब्ध आहेत. अशा सगळ्या सन्मानी अधिकारी कर्मचाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करेन. हे सगळं करत असताना खास करून स्वच्छता कर्मचाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी मी सन्मान करेन आणि त्यांचं कौतुक पण करेन. आणि हे सगळं कौतुक करत असताना साहेब, पंढरीची वारी आणि साथीचा रोग आणि त्याबद्दल त्याकडे बघण्याची जो दृष्टिकोन होता लोकांचा, तो दृष्टिकोन आपल्या नेतृत्वाखाली सर बदलण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आज पंढरीची वारी ही साथीच्या रोगातनं मुक्त झालेली आहे. या पंढरीमध्ये आज कुठलाही रोग या ठिकाणी येऊ शकत नाही, अशा पद्धतीची स्वच्छता आज पंढरीमध्ये आपण सगळेजण पाहतो. याचा आनंद आम्हा सगळ्यांना आहे. अख्खं पंढरपूर स्वच्छ आहे आणि खास करून वाळवंट, ज्या वाळवंटामध्ये प्रचंड आस्था आपल्या सगळ्या वारकरी बांधवांची आहे साहेब, त्या वाळवंटामध्ये पाऊल टाकताना खाली बघून पाऊल टाकायचा, किंबहुना तिथं जात असताना वारकऱ्याला प्रचंड मोठ्या अडचणी आणि घाणीचं साम्राज्य होतं. आज आम्हाला सन्मानानं अभिमानानं साहेब आम्ही सांगतो की जे वाळवंट आज वारकऱ्यांचं स्वागत करतंय, ते वाळवंट आज जिथं माणूस पाऊल टाकत नव्हता साहेब, त्या ठिकाणी बसून भजन कीर्तन तर करतोच, परंतु साहेब त्या ठिकाणी जेवण करतो, बसून जेवणाचा आनंद आस्वाद घेतो. अशा पद्धतीचं वाळवंट आज वारकऱ्यांच्या स्वागतासाठी तयार आहे. स्वच्छ चंद्रभागा. अनेक वर्ष मला काही वारकरी सर भेटले, 15 वर्ष चंद्रभागेमध्ये येत होते, पण स्नान करायची कधी इच्छा झाली नव्हती. तो वारकरी आज आनंदाने सांगतो की मी चंद्रभागेमध्ये स्नान केलंय आणि स्वच्छ पाण्यामध्ये स्नान केलंय. अशा पद्धतीचं स्वच्छ पंढरपूर आलेल्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज करण्याचं काम आम्ही केलं. या ठिकाणी या सगळ्या सुविधा, आता मगाशी बोललो मी, पुन्हा बोलणार नाही, चार्जिंग सेंटर, मसाज सेंटर, ह्या बाकी अगदी मेडिकल व्हील असेल किंवा डॉक्टर सुविधा, सगळ्या सुविधा आम्ही देत असताना, या सगळ्या सुविधा या शहरामध्ये देत असताना शहरातल्या सगळ्या लोकांचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करेन की आपण सगळ्यांनी मनापासून मेहनत घेतली, कष्ट घेतली. या सगळ्या प्रक्रियेमध्ये साहेब 3-4 माणसाचं सगळ्यात महत्वाचं योगदान आहे. खास करून साहेब मी या सगळ्या प्रक्रियेमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या कलेक्टर सन्माननीय कार्तिकेयन यांचं मनापासून कौतुक करेन. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी आपण वाजवू. 24 तास मेहनत, रात्रंदिवस मेहनत, काही बघितलं नाही. नवीन अधिकारी होता साहेब, आम्हाला शंका होती, पण कुठला नवीन असल्याचा भास त्यांनी होऊ दिला नाही, आम्हाला कुठली अडचण येऊ दिली नाही. रात्रंदिवस त्या बिचारानं मेहनत घेतली आणि ही वारी यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचं मनापासून या ठिकाणी मी कौतुक करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. विठुरायाचे आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहतील हे या निमित्तानं मी सांगतो. साहेब दुसरा आमचा अधिकारी कुशल जैन या ठिकाणी सीईओ म्हणून काम करतो, त्याचंही मी मनापासून या ठिकाणी कौतुक करेन. रात्रंदिवस मेहनत घेतली आणि या सगळ्या सुविधा उभ्या करत असताना जे मॅनेजमेंट केलं पाहिजे, शेवटी सगळी यंत्रणा उभी असली तर त्याचं मॅनेजमेंट प्रॉपर असलं पाहिजे, ते मॅनेजमेंट प्रॉपर करण्याचं काम त्यांनी केलं. रात्रंदिवस मेहनत केली. आम्ही सगळेच जण साहेब कधी दिवस बघितला नाही, रात्र बघितलं नाही. पालकमंत्री म्हणून एकदा येऊन झालं असं नाही साहेब, प्रत्येक गोष्ट स्वतः
आणि आम्ही सगळ्या कलेक्टर असतील, सीईओ सगळ्यांनी स्वतः बघितली आणि प्रत्येक गोष्ट स्वतः बघून फक्त त्या गोष्टी अंमलबजावणी करत असताना त्या गोष्टी यशस्वी होत आहेत का याची काळजी घेतली, शेवटपर्यंत फीडबॅक घेतला. म्हणून आज वारीतला प्रत्येक दिलेली सुविधा आज यशस्वी होताना दिसते. या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. आमचे एसपी असतील, एसपींचंही मनापासून कौतुक करेन. पोलीस प्रशासन, शिपाई पासून साहेब अगदी अधिकाऱ्यांच्या पासून सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करेन की त्यांच्या प्रयत्नाशिवाय, त्यांच्या कष्टाशिवाय हे शक्य नव्हतं. आज साहेब वारीची व्याख्या बदलून गेलेली आहे. ज्या दृष्टीनं वारीकडे लोक बघायला लागलेत साहेब, जो वर्ग या वारीमध्ये येत नव्हता तो वर्ग आज वारीमध्ये येतोय. मध्यमवर्गीय असेल, उच्चवर्गीय असेल, सगळी लोक आज वारीमध्ये सहभागी होत आहेत. आणि ज्या पंढरीमध्ये वारी आली की साथीचा रोग येतो, तो आम्ही दाव्यानं सांगतो. आमचं पंढरपूर वारी संपल्यावर दुसऱ्या दिवशी क्लीन आणि स्वच्छ असेल तिथं वारीमध्ये कुठंही एकाही रोगाचा कुठं शिरकाव होणार नाही अशा पद्धतीची पंढरी आम्ही या ठिकाणी निर्माण करण्याचा, वारीच्या निमित्तानं करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सर आपलं मनापासून धन्यवाद. आपल्या आशीर्वादाशिवाय आपण ज्या पद्धतीनं फ्री हँडली काम करण्याचं साहेब आपण सूचना दिल्या, कुणी विचारलं नाही साहेब किती खर्च होतोय, कुणी विचारलं नाही काय साहेब. आम्हाला 10 कोटी लागले. सकाळी 10ला आम्ही सांगितलं की आम्हाला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत साहेब ऑर्डर आली. शेवटी सगळं जरी असलं तरी या पाठबळाशिवाय सर शक्य नसतं. आपण ज्या पद्धतीनं ज्या सूचना दिल्या, ज्या पद्धतीनं वारीच्या आमच्या सगळ्यांच्या पाठीशी पाठबळ उभं केलं, म्हणून साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद देत असताना अख्ख्या राज्यातला वारकरी आज आपल्याला धन्यवाद देतो. ज्या सेवा सरकारनं उभ्या केल्या त्या सेवा, प्रत्येक सेवेचा लाभ वारकरी बांधवांनी सर या ठिकाणी घेतला. म्हणून आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो. शेवटी आपल्या आशीर्वादाशिवाय हे सगळं घडलं नसतं हे मनापासून या ठिकाणी मी सांगेन. खास करून या ठिकाणी आमचे पत्रकार बंधू आहेत साहेब, यांना मनापासून धन्यवाद आहे. आमच्या प्रत्येक उणिवावर त्यांनी सर बोट ठेवलंच, पण आम्हाला मदत केली साहेब. आमच्या उणिवांना उगाच प्रदर्शन मांडलं नाही साहेब. आम्हाला चुकेल तिथं बोलवून सांगितलं या ठिकाणी चुकतंय, पण जो 3 वर्षापूर्वीचा अनुभव होता साहेब, तो सगळा अनुभव बाजूला राहिला. आमचा प्रत्येक पत्रकार बंधू पंढरीच्या नगरीतला आमच्या पाठीशी उभा राहिला आणि त्याने आम्हाला मदत केली साहेब सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी कौतुक करेन, त्यांनाही मनापासून धन्यवाद देईन. या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझ्या हातून कुणाचं नाव राहिलं असेल किंवा कुठली व्यवस्था राहिली असेल त्या सगळ्या व्यवस्थेला मी मनापासून धन्यवाद देईन. पण पुन्हा एकदा साहेब, स्वच्छता कर्मचाऱ्यांचं जेवढं अभिनंदन करावं, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्या सगळ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करेन साहेब. कारण आज हे जे दिसतंय ते स्वरूप वारीला आलंय. कदाचित साहेब किती पैसे असतील, पण स्वच्छता कर्मचाऱ्यानं काम म्हणून केलं नाही साहेब, सेवा म्हणून काम केलंय. आणि सेवा म्हणून काम केल्यामुळे ही पंढरी आपल्याला आज बघता येते. स्वच्छ सुंदर पंढरी आपल्याला बघता येते. म्हणून साहेब आपण सातत्यानं पाहिलं असेल, जेव्हा पालख्या येतात, जेव्हा वारी येते साहेब, प्रत्येक रात्री घंटी वाजल्याशिवाय आणि अधिकाऱ्याने माफी मागितल्याशिवाय वारी पुढे गेली नाही साहेब. पण आम्हाला अभिमान आहे साहेब, 2 वर्षात एकदाही घंटी वाजली नाही, एकदाही घंटा वाजली नाही. आमच्या अधिकाऱ्याला कुठं क्षमा याचना करायला लागली नाही. अशा पद्धतीची सेवा देण्याचं काम साहेब आपल्या नेतृत्वाखाली केलं. आणि सगळ्यात महत्वाचं साहेब, ही संधी आम्हाला तुम्ही दिली, ही संधी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिली. बाकी सगळं साहेब करता येईल, पण या माऊलीची, वारकऱ्यांची आणि विठुरायाची सेवा करण्याचं भाग्य आपल्यामुळे आम्हाला मिळालं. आपलं मनापासून धन्यवाद आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.